मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विचारलं होतं की जर एखाद्याला परत परत छातीत दुखणे, बेचैनी, आपल्याला काहीतरी होईल, जीवाला काहीतरी धोका आहे, अशी भीती वाटत असेल तर त्यांनी कोणत्या डॉक्टरकडे जावं. तर अशा कंडिशनमध्ये जर तुमचे रिपोर्ट सगळे नॉर्मल येत असतील, जर तुम्ही कार्डिओलॉजिस्टचं इव्हॅल्युएशन ऑलरेडी केलं असेल, तर तुम्ही एका सायकियाट्रिस्टकडे जायला पाहिजे. मग हा पॅनिक डिसऑर्डर नावाचा आजार असू शकतो. पॅनिक डिसऑर्डरमध्ये परत परत माणसाला घाबरं होणं, बेचैन होणं, खूप घाम येणं, कसं तरी होणं आणि असं वाटणं की आता माझा जीव जाईल म्हणून पळत एकदम इमर्जन्सी गाठणं आणि तिथे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल येणं हे खूप कॉमन आहे. हा कम्प्लिटली ट्रीटेबल आजार आहे. याच्या खूप चांगल्या ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत आणि विशेष म्हणजे हा आयुष्यभर चालत नाही. सो बुक एन अपॉइंटमेंट विथ अ सायकियाट्रिस्ट टुडे जर तुम्हाला असा त्रास असेल तर. थँक्यू.